या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. लाजवाब खेळ मान्यवर उपस्थित आहेत. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगतोय. ऐरोली गावाचं एकात्मते चा संदेश देणारी स्पर्धा, ऐरोली गावाच्या क्रिकेटची कक्षा रुंदवणारी स्पर्धा, ऐरोली गावाच्या तमाम प्रेक्षकांना एक मेजवानी देणारी स्पर्धा म्हणजेच GMCPL म्हणजेच गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीग. आदरणीय ऐरोली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमाकांत पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. जरा मैदानात उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक त्या कंपाऊंड जवळ जो फोनवर बोलणारा प्रेक्षक आहे त्यांना विनंती करतोय कृपया तुम्ही उठायचं आहे. प्लीज गेट जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की ते आमचे सहकार्य त्यांना सांगा की तुम्ही तिथून उठा. ते कदाचित इम्पॉर्टंट कॉलवर असतील. बरीच कामं घरच्यांनी सांगितली असेल पण क्रिकेटच्या मुळे आपण भान विसरून जातो. मॅच ऑन. पहिला बॉल फायनलच्या मॅचचा गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर. जगदीश पगडेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. दोन्ही संघ जर पाहिले तर मागच्या वर्षीच्या फायनल मध्ये हे दोन संघ होते. अभि जोशीने चॅम्पियनशिप पटकावली होती आणि उपविजेता ठरला होता टीम जगदीश पगडे. यावेळी ऑन साइड लावून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे. जगदीश पगडेची विकेट म्हणजेच या फायनलचं 50%चं तिकीट निश्चित झालंय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. धक्का क्रमांक पहिला बसलाय. इट्स बिग ब्लो. फलंदाज जगदीश पगडे या मॅच मध्ये देखील अपयशी ठरलाय. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर टीट फॉर टॅट. जसाच तसं उत्तर पाहायला मिळालं. चांगला खेळ बॉलर आणि बॅटरचा. पहिल्या बॉलवर जगदीश पगडे हावी ठरला होता पण दुसऱ्या बॉलवर गोलंदाज जर पाहिलं अनुपने विकेट प्राप्त केली. कॅप्टनला परतवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील आलाय. 2000चं कॅश प्राइज लगातार 3 षटकारासाठी प्रीतम पाटील यांच्या वतीने. पुढचा बॉल टप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस केली. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ संपलाय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागलेत. 12 संघाने सहभाग घेतला. 12 संघाने आपल्या खेळाचा प्रदर्शन दाखवला पण 10 संघ या स्पर्धेतून आपला परतीचा प्रवास केला. त्यातील 2 संघ उरलेत. त्या 2 संघांमध्ये हा चाललेला अंतिम घमासान शेवटचा सामना रंगत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर स्किट झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना गोलंदाज अनुप विकेट जी इम्पॉर्टंट विकेट होती ती प्राप्त केली. नितेश पाटील यांच्यासाठी प्रत्येक झेलासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सोनूच्या वतीने हे पारितोषिक असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अभि जोशी स्वतः कॅप्टन येतोय. फॉर्मलिंग होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या मॅच मध्ये पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा दाखल करायला लागलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना फायनल आणि अंतिमचा सामना रंगत असताना इथे पंच केलाय. कव्हर रिजन मध्ये
इनफिल्डच्या वरून वन बाउन्स सीमारेषेलगत जातोय. सीमारेषे पलीकडे फलंदाज सुनीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. अकरा धावा फलकावर लागलेत. सगळ्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं येथे मार्गस्थ असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला. अभि जोशी तिकडे पोहोचेल. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा जरूर मिळतील आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा बॅटिंग करत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं ज्याने ज्याने सहकार्य केलं त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांचं नाव देखील घेणं इम्पॉर्टंट आहे. आदरणीय पुष्पराजजी कोटकर साहेब जे या मुख्य व्यासपीठावर आहेत, त्याचबरोबर संजयजी कोटकर साहेब देखील आहेत या मंचावर. मिलिंदजी पाटील साहेब हे देखील मंचावर उपस्थित आहेत. उषाताई पाटील त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. निखिल पाटील यांचे देखील आभार आहे. विनोद पाटील, वैशालीताई पाटील, सुषमाताई भोईर, रवी जोशी साहेब, रोहिदास पाटील साहेब, प्रभाकर पाटील साहेब, सतीश शिंदे साहेब, राजेंद्र नरेश पाटील साहेब, राजेंद्र गजानन पाटील साहेब, विजय गजानन पाटील, तन्मय नामदेव पाटील, अनिल कुटकर, सचिन आत्माराम पाटील आणि किरण नरेश पाटील या सगळ्यांचंच मोलाचं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश पतंगराव. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली हितेश पतंगरावची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी केली हितेश पतंगरावने. आता फायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने कारनामा करतोय. पहिला बॉल अगदी ऑन द राईस फटका खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली क्षेत्ररक्षण फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. एकच धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 14 धावा धाव फलकावर लागलेत. कॅप्टन परतल्यानंतर टीम अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. उमेश मडवी वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. 1 केले दोहीचं क्रिकेट चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. धावा किती होतील, किती कराव्या लागतील, कारण की या मैदानामध्ये बऱ्याच धावा डिफेंड देखील होताना पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसात 30 धावा, आजच्या दिवसात 34 धावा डिफेंड केल्या गेल्यात. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकलं नाही. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 सिंगल. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद अशी धावसंख्या. चिंबोरी टीम बॅटिंग करत असताना जगदीश पगडेने पहिल्या बॉलवर चौकार लगवला होता. दुसऱ्या बॉलवर तो बाद झाला. आता प्लेड ऑन इनसाइड एज आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल, कैलाशला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम चिंबोरी संघाला. कैलासचा खेळ संपलाय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. आलाय. जर 3 लगातार षटकार लगवले तर बॉम्बे ढाबा यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हितेश पतंगराव वर्सेस हितेश कोटकर. वेगवान चेंडू आहे, अगदी सॉफ्ट हँडने खेळलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे.
11 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावा फलकावर लागलेत. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला षटक संपला गेले. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावर. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4 धावा आणि एक गडी बाद करण्यात हितेश पतंगराव यशस्वी झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 लॉस ऑफ 2 विकेट. मंदिर बांधिले हितेश पाटील साठी एक झेल साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज सोनू यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज स्वतः कॅप्टन येतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. स्वतः गोलंदाज येतोय. तिसरे षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल हलक्या हाताने फ्लिक केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगले फेकी पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून, साहिलच्या माध्यमातून. यंगस्टर आहे. अनेक यंगस्टरना संधी देण्यात आली आहे या गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीग मधच्या माध्यमातून. ही गावदेवी मैदानाची कमिटीची ही प्रीमियर लीग आहे आणि चांगला खेळ सुरू आहे. आदरणीय उषाताई पाटील यांचं आगमन झालंय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल की काय. यस, कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. संध्याकाळचं सत्र आहे. धावा कराव्या लागतील. जर 40+ धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. पण या मैदानामध्ये अनेक धावा डिफेंड देखील होताना पाहायला मिळाल्या. चांगला खेळ सुरू आहे. फुलर लेनचा चेंडू आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 21 ऑन स्कोर बोर्ड. त्या दरम्यान आदरणीय समाजसेविका उषाताई पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या मंचावर. सगळ्यांचंच योगदान, सगळ्यांचंच या स्पर्धेचं सहकार्य राहिलंय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता पण डॉट बॉलची सांगता होते. चांगली गोलंदाजी सुरू आहे. आता उर्वरित जर पाहिले तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे आक्रमकता धारण करावी लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावं लागेल आणि माइंडसेट तुम्हाला करावं लागेल की 45 पर्यंत मजल मारायची आहे. त्यामुळेच धावांचा वेग वाढवावा लागेल. फायनलचा सामना, अंतिम सामना रंगत असताना अकोटप्प्याचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव. एका धावानं टीमची धावसंख्या 22 आकड्यावर. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. अभि जोशी हे देखील फटका पाहू शकाल. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. एक खराब क्षेत्ररक्षण आहे. फंबलिंग झाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागेल. उर्वरित अखेरचं षटक आहे. या अखेरच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती टार्गेट उभं केलं जाईल आणि कोण होईल अंतिम सामन्याचा मानकरी, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. जाऊया डीजे मास्टरकडे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐकूया एक मधुर गीत. अखेरचं षटक हाताळण्यासाठी साहिल एक यंगस्टर गोलंदाज आहे. स्टँकेटवर हितेश कुटकर. त्याच दरम्यान डॉक्टर काशीनाथ पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या ओव्हरचा पहिलाच बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान 2 धावा मिळतील. मोठी फटक्यापासून वंचित ठेवले. 26 धावा धावफलकावर लागलीत. षटक क्रमांक अखेरचं 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या 5 बॉल मध्ये कमीत कमी
14-15 धावा होणं अपेक्षित असेल. त्याच दरम्यान प्रभाकर पाटील यांचं देखील आगमन झालंय. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगली फिल्डिंग केली जाते आणि दरम्यान एक धाव देखील कंप्लीट होत असताना 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावांनी टीमची धावसंख्या 28-28. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा पाहायला मिळाल्या. इथे चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, धावचीची संधी आहे. काय घडलं, अगदी फनी क्रिकेट. अगदी स्टंप हिट करण्याच्या नादामध्ये इथे बॅलन्स गमावला रितेश वैती. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक अखेरचं. ज्या धावा जमवायच्या होत्या, ज्या धावा करायच्या होत्या, तेवढ्या धावा होताना दिसत नाहीये. आणि इथे फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, चूक होणार नाही. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद होत असताना गडी क्रमांक बाद होतोय 3रा. सुनील बॅक टू द डगआउट. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. लवेश, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने अशाच सिच्युएशन मध्ये आपल्या टीमला मोक्याच्या ठिकाणी 15 धावा जमवल्या होत्या आणि आपल्या टीमला सेमीफायनल मधून फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, यशांचा वेध घेतलाय. लाजबाब गोलंदाजी करत असताना सुनील या मॅच मध्ये लगातारचे 2 बॉलवर 2 विकेट आणि साहिलची गोलंदाजी लाजबाब. फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. हॅट्रिक बॉल आहे फायनलचा आणि अंतिम सामना मैदानामध्ये रंगत असताना विशाल पांडे. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर थ्रू द कव्हर चांगला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषे पलीकडे आणि अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. 34 धावांचं टार्गेट उभं केलंय. जे टार्गेट सेमीफायनल मध्ये होतं तेच टार्गेट आता फायनल मध्ये पाहायला मिळते. बघूया या 34 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, कशा पद्धतीने इथे डिफेंड केल्या जातील. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय अंतिम आणि शेवटचा सामना. गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगचा थरार. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ, तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. हार्दिक स्वागत आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. तब्बल काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. 12 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना दिसले. अंतिम सामना जर पाहिला तर 40+ संघाचा अंतिम सामना झाला. त्यामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. आता मुख्य स्पर्धेचा अंतिम सामना रंगताना दिसतोय. त्यामध्ये 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, एकीकडे चिंबोरी टीम आहे, दुसरीकडे पापलेट टीम आहे. या 2 संघांमध्ये ही लढत लढताना दिसते. चांगला खेळ सुरू आहे.
33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना जगदीश पगडे आणि चिंबोरी टीमने. तर बघूया या 24 बॉल मध्ये 34 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. 24 बॉल स्क्रीनवर पाहू शकाल, 34 धावा. हे मॅचचं इक्वेशन आहे. मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय प्रभाकर पाटील साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर डॉक्टर काशीनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर आदरणीय उषाताई पाटील मॅडम उपस्थित आहेत, संजय कोटकर साहेब उपस्थित आहेत, मिलिंद पाटील साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर पुष्पराजजी कोटकर साहेब उपस्थित आहेत आणि आदरणीय ऐरोली ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष रमाकांत पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. चांगला खेळ, चांगली स्पर्धा आणि चांगला घमासान या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभि जोशी जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन ठरला होता, ज्या टीमने टायटल जिंकलं होतं त्या टीमचा कॅप्टन होता. आता पुन्हा एकदा संधी चालून आली आणि पुन्हा एकदा तेच दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. कोण होईल वरचढ आणि कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन येणारे 24 चेंडू सांगून जातील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश कोटकर पाहायला मिळतोय. हितेश कोटकर, अभि जोशी, रितेश वैती, चला मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचे षटक आहे. हितेश कोटकर वर्सेस अभि जोशी. पहिला बॉल, 34 धावांचं टार्गेट आहे. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. स्ट्रेट बॅटने खेळलाय. सिली मिडॉन रिजन मध्ये फंबलिंग झाली, एकच धाव मिळते. अभि जोशी ऑफ द मार्क. पहिली धाव त्याच्या बॅट मधून आली. रितेश अरुण वैती, सी प्रतीक पाटील यांच्या वतीने हितेश कोटकर साठी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. डीएम बाय साठी देखील विकी पठाडे यांच्या वतीने झेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल करत असताना रितेश अरुण वैतीच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर धमाका चेंडू सीमारेषा पार, षटकार. पाहू शकाल अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रितेश अरुण वैतीच्या बॅट मधून येतोय षटकार. लाजबाब स्ट्रोक. अगदी घातक फलंदाज आहे, अनुभव आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं म्हटलं जातं. पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार लगवला. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर चांगली सुरुवात झाली. पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धावा. 34 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 21 बॉल 26 धावा. चला मॅच बॉल आलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच पकडेल कोण? कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, फायनलच्या मॅच मध्ये विनिंग पोझिशन मध्ये असताना अभि जोशीचा झेल म्हणजे या मॅच मधून ही कॅच नाही तर ही चॅम्पियनशिपची ट्रॉफी तुमच्या हातातून निसटली म्हणून समजा. कॅप्टनने कॅप्टनचा झेल सोडलाय आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचा मोबदला तुम्हाला भरावा लागतोय. क्रिकेटची हीच परिभाषा आहे आणि अभि जोशीला जीवनदान म्हणजेच जगदीश पगडे आणि चिंबोरी टीम साठी धोक्याची घंटा आहे. ऑलरेडी 2 कोंबडे मैदानामध्ये आलेत, म्हणजेच
कोणीही जिंको कोणीही हारो, कोंबडा तो कटेगा. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. खराब आपण बघू शकाल. कॅच वारंवार पाहिलं जाईल ऍक्शन रिप्ले मध्ये. ज्या पद्धतीने जगदीश पगडेने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि ती कॅच ड्रॉप झाली आहे, त्यामुळेच कुठेतरी गफलत होतीये. फायनलच्या मॅच मध्ये अशा चुका. वैशालीताई द्वारकानाथ पाटील मॅडम यांचं देखील आगमन झालं. त्याचबरोबर द्वारकानाथ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक संधी चालून आली होती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आज सगळ्याच या ऐरोली गावाच्या विकासासाठी ज्याने ज्याने योगदान दिलं, ज्याने ज्याने नेहमीच सहकार्य केलं, त्या सगळ्याच मंडळींचं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. सगळ्याच मान्यवर ही प्रमुख उपस्थिती फार महत्वाची आहे. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. इथे वैटीच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अखेरच्या बॉलवर आलाय चौकार. षटक क्रमांक संपले गेले पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. ड्रायव्हिंग सीटवर अभि जोशी आणि टीम आहे. बघूया या मॅच मध्ये काय होते. तोपर्यंत जाऊया. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. अठरा बॉल 20 धावांची आवश्यकता. लवेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. जर हॅट्रिक साधतोय तर 3000चे कॅश प्राइज राजेश चव्हाण यांच्या वतीने दिले जाईल. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. विक्की पठाडे यांच्याकडून 1000चे कॅश प्राइज असेल. डीएम भाई देखील विचार करतील की माझ्याजवळ एखादी कॅच यावी आणि ती मी पकडावी. आज सकाळपासून स्लिप मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2. लवेश गोलंदाजी ट्रॅकवर, अभि जोशी स्ट्राइक एंडवर आहे. बॅट खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय डीप मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना खात मध्ये जमा होतील आणि टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर लागलेत. 34चं टार्गेट आहे. अवघ्या 18 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 18 धावा. मॅच इक्वेशन अगदी चेंडू आणि धावा बरोबर आले. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. सुपर मॅच. मॅच अजून संपली नाही. जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा बॉल कंप्लीट होत नाही तोपर्यंत मॅचचा निकाल सांगणं कठीण ठरतंय. जसा वेळ जातो तसा मैदानामध्ये अंधार पसरत असताना पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. लवेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं मागच्या मॅच मध्ये आणि गोलंदाजी देखील अप्रतिम पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना 15 मध्ये 18 करायचे. 15 बॉल 18 धावा. प्रेशर 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 में कोई निखरते कोई बिखरते. या मॅच मध्ये कोण निखरेल कोण बिखरेल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. अभि जोशीचा खेळ संपलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. कहाणी में पुन्हा एकदा एक टर्न आलाय. अभि जोशी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. जवाब सामना मैदानामध्ये रंगत असताना मॅच अजूनही ऑन आहे. संधी आहे. अभि जोशी बाद झाला त्यामुळे कॉन्फिडन्स देखील वाढत असेल या मॅच मध्ये. 14 बॉल 18 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हेच आहे क्रिकेट. म्हणूनच म्हटलं जातं की मॅचचा निकाल जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सांगणं कठीण ठरतं.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुप आलाय. बॉल सोडून दिलाय. अंपायरने कुठलीही पोझिशन नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. लवेशने काय गोलंदाजी केली आतापर्यंत. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. मॅचला कलाटणी आणणारे षटक म्हणावं लागेल. अनुपसाठी 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. संजय चव्हाण यांच्या वतीने मॅच वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचली आहे. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल अनुपच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये. तर 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. 22 धावा धावफलकावर लागलेत. सुनील साठी हॅट्रिक साठी संधी असेल. किरण पाटील यांच्या वतीने प्रीतम पाटील यांच्या वतीने 2000चा कॅश प्राइज असेल हॅट्रिक साठी. 12 बॉल 12 धावा. इथे मोठा फटका लगवला जातोय. रितेश अरुण वैठी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. ऐरोली कोलीवाडाच्या क्रिकेटसाठी भरपूर योगदान राहिलंय रितेश वैती याचं. अरुण वैतीने देखील चांगलं आयोजन या मैदानामध्ये अनेक वर्ष केलं. क्रिकेटचे भरपूर चाहते होते. त्यांचा सुपुत्र आज रितेश वैती मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. विकी पठाडे यांच्या वतीने वारंवार पारितोषिक लावण्यात येतं. डीएम भाई यांच्यासाठी 1000चा कॅश प्राइज असेल. आता समीकरण जर पाहिलं तर 10 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. बॅटची एज कॉट बिहाइंड. स्वतःवर नाराज झालाय रितेश. अगदी ही विकेट फार इम्पॉर्टंट होती. रितेश वैतीचे एक्सप्रेशन पाहू शकाल. फायनलच्या मॅच मध्ये मोक्याच्या ठिकाणी तो बाद झालाय. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा वेगळा रंग येतोय. हा क्रिकेट असाच खेळ आहे. तुम्हा आम्हा सर्वांनाच वेळ लावलाय. तर या वेळ लावणाऱ्या खेळामध्ये आता एक वेगळा रंग येत असताना फलंदाज बाद. सेमीफायनलच्या मॅच मध्ये चिंबोरी टीमने 34 धावा डिफेंड केल्या होत्या. फायनलच्या मॅच मध्ये देखील तेच टार्गेट उभं केलंय आणि सिच्युएशन येऊन पोहोचली. 9 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर अगदी हितेश पतंगराव ज्याने गोलंदाजीची धुरा सांभाळली. पहिलाच बॉल फुलर लेनचा आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे. जगदीश पगडेच्या हातून एक चूक झाली होती. आता चूक होणार नाही. फलंदाज बाद होतोय. असताना एक चांगला खेळ सुरू आहे. मॅच मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने खेळ रंगलाय. म्हणूनच म्हटलं जातं की दिवस रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्की बदलते. ही वेळ बदलली. हा सामना बदललाय. हा सामना पैसा वसूल आहे. आता 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर दीक्षांत जोशी फलंदाजीसाठी आलाय. मनगटामध्ये ताकद ठेवावी लागेल.
मन मेंदू आणि मनगट एकत्र आले की भल्या भल्याना आसमान दाखवत होतं. इथे आसमान दाखवावं लागेल. पहिलाच बॉल अगदी ताणून मारण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. एक धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय. एक धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. 10 धावांची आवश्यकता. 7-10 10-7 इक्वेशन आहे. टाइट मॅच. फायटिंग अँड नेल बायटिंग मॅच या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केला आहे. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. खूप चांगले षटक म्हणावं लागेल. गोलंदाज सुनीलचं फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केलेत. मॅचला कलाटणी आणणारं षटक म्हणावं लागेल. आता समीकरण जर पाहिलं तर येऊन ठेपले ते म्हणजेच 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. सेकंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनुप, ज्याच्याकडे क्षमता आहे. शेवटचं षटक कोण हाताळेल यासाठी थोडीशी चर्चा केली जाते. कैलाश अखेरचं षटक घेऊन येतोय. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. अंतिम आणि शेवटचा सामना मैदानामध्ये रंगत असताना चांगला खेळ सुरू आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पापलेट वर्सेस चिंबोरी. चिंबोरी वर्सेस पापलेट. 6 बॉल 9 धावा. पहिला बॉल ऑन साइडला. एक धाव मिळते. एका धावावर समाधान मानवलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय घडलंय. धावचीत. फलंदाज बाद होत असताना या मॅच मध्ये वेगळा निर्णय येत असताना धावचीच्या स्वरूपात पहिल्याच बॉलवर बाद होत असताना फलंदाज अनुप परतलाय. आता इक्वेशन आलाय 5 बॉल 8 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 8 धावांची आवश्यकता. 4 गडी बाद. मॅचचा एक वेगळ्या रंगावर पोहोचली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास नवीन कॅन्डिडेट आलाय. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅचचा वेगळा निकाल लागेल. म्हणूनच म्हटलं जातं की जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. अकोटाप्याचा बॉल पंच केला आहे. चेंडू जातोय. थर्ड मॅन रिजन मध्ये सिंगल मिळतीये. कहाणी में आता ट्विस्ट आलाय. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. 4-7 7-4 बॉल आलाय. चला जसा वेळ जातो तसा मैदानात अंधार पसरतोय. सामना स्पीडअप करा विनंती करतोय. चला प्लीज बॅट्समन पोझिशन मध्ये जा. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. चार चेंडू 7 धावा. वाटा मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. परिस्थिती बिकट आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगला एफर्ट्स. व्हॉट एफर्ट्स. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. राकेश वैतीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काय एफर्ट्स आहे. हे आहे गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगचा थरार. अगदी स्वतःला झोकून स्वतःला अगदी या कॅच पर्यंत पोहोचवलं होतं. शेवटच्या क्षणाला ही कॅच हातातून निसटली आहे. खूप चांगले एफर्ट्स. प्रयत्न करावे लागतात.
प्रयत्नाशिवाय परमेश्वर मिळत नाही असं म्हटलं जातं. मेहनत करावी लागेल. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले तर यशाला देखील पर्याय नाही. आता 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू, 3 गेंदे 6 रन्स, 6 रन्स 3 गेंदे. दीक्षांत जोशी, प्रेशर 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 आहे. बॉलरवर प्रेशर आहे, बॅटरवर प्रेशर आहे. फिल्डिंग करणारा संघ प्रेशर मध्ये आहे, बॅटिंग करणारा संघ प्रेशर मध्ये आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल आहे, अगदी स्किड झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. आता 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. बघा फाईन लेग रिजन मध्ये एक नन्ना मुन्ना जो आमचा दिशांक आहे, तो दिशांक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. दीक्षांतचा मुलगा जर पाहिला तर फिल्डिंग करतोय आणि दीक्षांत स्ट्राईक एंडवर आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःवर आत्मविश्वास आहे, घडलंय आणि फायनली आता समीकरण आलाय. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. अगदी टेन्शन आहे, हृदयाची धडधड आहे. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच या 5 धावा कराव्या लागतील. धावून तर 5 धावा होणार नाही, पण डीएम भाई साठी 1000चं कॅश प्राइज विकी पठारे कडून असेल. डीएम भाईचा डान्स बघा. थँक्यू. पाटील ज्यांनी हे जेवणाची व्यवस्था केली त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. बघा विजयाच्या आधीच सेलिब्रेशन कधी कधी महागात पडतं, म्हणूनच आधी सेलिब्रेशन करायचं नाही. बांगलादेश विरुद्ध भारताचा सामना झाला होता, त्यावेळेस अगोदरच सेलिब्रेशन केलं होतं. तो सामना भारतीय संघ जिंकला होता. आता 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. चला सामना स्पीडअप करा जगदीश, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सामना इथे बरोबरीच सुटणार नाही, कंपल्सरी चेसिंग आहे. फिल्डिंग पोझिशन लगेचच रेडी करा. गावदेवी मैदान प्रीमियर लीग या कमिटीची प्रीमियर लीग आहे मित्रांनो. हे आयोजन, ही स्पर्धा, हा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यशला गेंदबाज 1 बॉल 5 धावा. बॉल सोडून दिले, व्हाईट बॉल. ओ माय गॉड, व्हाट अ मॅच. लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स इन दिस मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. सगळेच प्रेक्षकांच्या नजरा, पैसा वसूल सामना मैदानामध्ये रंगत असताना अंतिम टप्प्यामध्ये. चला प्रेक्षक, जे कोपऱ्यातले प्रेक्षक आहे, तुम्ही एक्साइटेड होऊ नका. ही एक्साइटमेंट महागात पडू शकते कुठल्याही टीमला. त्यामुळेच मैदान सोडा आणि शेवटच्या बॉलला आपण सेलिब्रेट करूया. पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू, 1 चेंडू 4 धावा. फुलरल्यांचा चेंडू आहे, अंपायरचा इशारा काय आलाय, लीगल बॉल. आणि अशा तऱ्हेने टीम चिंबोरी संघ जिंकलाय हा सामना आणि अंतिम विजेता ठरलाय. सेमी फायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये 34 धावा डिफेंड केल्या. राकेश वैटी, आणि फायनली चिंबोरी संघ हा विजेता ठरलाय. गावदेवी मैदान कमिटी प्रीमियर लीगचा अंतिम विजेता. थँक्यू व्हेरी मच. माझ्या बायाचा